श्रावणी सोमवारनिमित्त रोहामध्ये आदर्श उत्तर भारती महासंघ आयोजित कावड यात्रेचे आयोजन रोहा येथून श्री महादेव मंदिर तळाघर पर्यंत करण्यात आले होते। ही भक्तिभावपूर्ण यात्रा समस्त हिंदू समाज तसेच श्री विश्वकर्मा सामाजिक संस्था आणि विश्वकर्मा आर्मी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाली। या कावड यात्रेची सुरुवात रोहा येथून झाली असून प्रत्येक भक्तजनाच्या खांद्यावर कावड देण्यात आली होती। त्याचप्रमाणे भक्तजनांनी कावडमध्ये पवित्र जल भरून बम बम भोलेच्या जयघोषात महादेवाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण केले। यावेळी अनेक भाविकांनी या कावड यात्रेचे स्वागत केले। तसेच ही कावड यात्रा रोठ बुद्रुक नाक्यावर आल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा चिटणीस श्रद्धाताई घाग यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रेतील भक्तगणांसाठी अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। धावीर महाराजांच्या पावनभूमीतून निघालेली ही यात्रा भक्ती उत्साह व एकतेचे प्रतीक ठरली। या कावड यात्रा कार्यक्रमात रोहा शहरातील सामाजिक कार्यकर्ते लालता शेख कुशवाह यांच्या समवेत विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते महिला आणि युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग होता। यावेळी पोलीस बंदोबस्त व स्वयंसेवकांच्या मदतीने सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती। ही कावड यात्रा महादेव मंदिर येथे पोहोचल्यानंतर महादेव मंदिर तळाघर येथील महादेवांचे दर्शन घेऊन मग या कावड यात्रेची सांगता झाली। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।